नमस्कार मित्रांनो, मनी मेव मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ इच्छिता का? मग एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व यशस्वी लोक काहीतरी वेगळं करत नाहीत, ते वेगळा विचार करतात। तर चेंज युअर थिंकिंग चेंज युअर लाईफ या प्रेरणादायी पुस्तकात प्रसिद्ध विचारवंत जॉन सी मॅक्सवेल सांगतात की यशस्वी होण्यासाठी विचारांची शिस्त ही सर्वात मोठी शक्ती आहे। पण हे विचार वेगळे कसे असतात, काय आहे त्यांच्या यशामागचं गुपित आणि हे चांगले थिंकर नेमके कोण असतात? तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत 11 प्रकारची विचारशैली पैकी काही राहिलेल्या विचारशैली। यापूर्वीच्या काही शैली आपण यापूर्वीच्या व्हिडिओत पाहिल्या असतीलच, नसतील पाहिल्या तर चॅनेलला सबस्क्राइब करून आधी पाहून घ्या। चांगले विचार कसे घडतात आणि सर्वाधिक प्रभावी लोकांची विचार करण्याची पद्धत ही कशा प्रकारची असते। चला तर मग विचारांच्या प्रवासाला सुरुवात करूया, कारण एक चांगला विचार तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो। मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयाला। मित्रांनो, विचार करण्याची पद्धत आणि आपले विचार मांडण्याची पद्धत आणि ते कोणापुढे मांडावे याबद्दल लेखक आपल्याला पुढे सांगतात की तुमचे विचार समोर मांडण्यासाठी योग्य लोकांची निवड करा। कशी ते पहा। लेखक C.D. जॅक्सन यांचं असं निरीक्षण होतं, चांगल्या आयडियांना लँडिंग गिअर आणि फ्लाइंग विंग्ज असायला हवेत। कोणतीही आयडिया जर फक्त आयडियाच राहिली तर त्यातून मोठा परिणाम प्राप्त होऊ शकत नाही। आयडियाजमध्ये असलेली खरी ताकद तेव्हाच बाहेर येते जेव्हा ती कार्यान्वित होते। आइन्स्टाईनच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीवर विचार करा। जेव्हा त्यांनी ही थिअरी सन 1905 आणि सन 1916 मधील लोकांसमोर आणली तेव्हा ती विशेष लक्षवेधी ठरली नाही, परंतु तिची खरी ताकद तेव्हाच लक्षात आली जेव्हा 1942 मध्ये अणुभट्टी आणि 1945 मध्ये अणुबॉम्बचा आविष्कार झाला। जेव्हा शास्त्रज्ञांनी आइन्स्टाईनच्या आयडिया विकसित केल्या आणि त्या उपयोगात आणल्या तेव्हा संपूर्ण जगाचा कायापालट झाला। त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या आयडिया प्रभावी करायच्या असतील तर तुम्ही त्या इतरांसमोर मांडायला हव्यात, त्यामुळे ते त्या आयडिया वापरून पाहतील। जेव्हा तुम्ही तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीचं अवलंबन करण्याचं ठरवाल तेव्हा तुमच्या आयडिया प्रथम कोणत्या लोकांसमोर मांडायच्या ते पहा। स्वतःसमोर। तुम्ही तुमची आयडिया प्रथमतः स्वतःसमोर मांडाल तेव्हाच त्याला अखंडत्व येईल। जेव्हा एक लीडर ती आयडिया आपलीशी करून इतरांना सांगतो तेव्हाच लोक ती आयडिया स्वीकारतात। मी स्वतःही हे तत्त्व अंमलात आणतो। जसं कोणताही विषय शिकविण्यापूर्वी मी स्वतःला 3 प्रकारचे प्रश्न विचारतो। यावर माझा विश्वास आहे का? हे मी जगतो का? लोकांनी पण हे जगावं यावर माझा विश्वास आहे का? या 3ही प्रश्नांची माझी उत्तरं जर हो नसतील तर मी हे पुस्तक प्रस्तुत केलंच नसतं, असे लेखक म्हणतात। दुसरा मुद्दा आहे की प्लेयर्स। जोपर्यंत प्रभावित होऊन लोक एखाद्या आयडियाचं स्वागत करत नाहीत तोपर्यंत ती आयडिया झेप घेऊ शकत नाही। आपण या गोष्टीला सामोरं जायला हवं, कारण शेवटी हेच ते लोक असतात जे आयडियांमधून विचार पकडतात आणि आयडिया उपयोगात आणण्याचं महत्त्वाचं कार्य करतात। पुढचा मुद्दा आहे की सर्वाधिक प्रभावित लोक तुमची आयडिया ज्यांच्या जीवनाशी खूप निगडीत असते अशा लोकांसमोर मांडल्यास त्यातून अपेक्षित असलेला बोध तुम्हाला प्राप्त होईल। नवीन आयडियाजमुळे होणारे बदल ज्यांना अधिक आपुलकीचे वाटतील त्यांच्याकडून तुम्हाला खरे ते समोर येईल, हे महत्त्वाचं आहे। जरी तुम्ही नवीन विचार निर्माण होण्याची प्रक्रिया नीट पूर्ण केली असेल तरी तुमच्या विचारांना आकार दिला, ते विचार इतरांच्या सहाय्याने खुलवले तरी कधीकधी एखादा महत्त्वाचा मुद्दा
राहून जाऊ शकतो. म्हणून हे असं करणं हे आवश्यक असतं. त्याच पुढे लेखक आपल्याला म्हणतात की तुमच्या विचारांना झेपवण्यासाठी प्लॅटफॉर्म शोधा. तो कसा? तर फ्रेंच तत्ववेत्ते हेनरी लुईस बर्गसन यांना 1927 साली साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त झालं होतं. ते म्हणायचे की कृतिशील व्यक्तीसारखा विचार करा, वैचारिक व्यक्तीसारखी कृती करा. कितीही चांगले विचार असले तरीही जर ते जीवनात उपयोगात आणणं शक्य नसेल तर त्याचा काय उपयोग? कृतीपासून विभक्त विचार परिणामकारक असूच शकत नाहीत. प्रभावी विचार करण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला चांगले परिणाम प्राप्त होतील. तुम्ही चांगली विचार प्रक्रिया विकसित करून तशी शिस्त निर्माण करा. जर आयुष्यभरासाठी अशा सवयी निर्माण केल्या तर तुमचं जीवन हे यशस्वी आणि फलदायी होईल. एकदा तुम्ही विचार निर्माण करून आकार देऊन त्यांना फुलवून योग्य लोकांसमोर मांडले तर त्यानंतर त्यांचं उड्डाण हे सोपं आणि ते मजेशीर बनेल. पुढे लेखक म्हणतात की चांगल्या विचारवंतांचे पोर्ट्रेट कसे बनवायचे पहा. तुम्ही नेहमी एखाद्याला त्याचा मित्र किंवा सहकाऱ्यांविषयी तो चांगला थिंकर आहे असं म्हणताना ऐकलं असेल. पण या संज्ञेचा अर्थ हा प्रत्येकासाठी वेगळा असतो. एखाद्याला तो चांगला आहे असं अभिप्रेत असेल तर दुसऱ्याला असं म्हणायचं असेल की त्याला खूप बारीक सारीक माहिती असते. कोणाला कादंबरी वाचताना त्याला त्यामागचं रहस्य पटकथा पकडता येतं असं म्हणायचं असेल. चांगला विचार करणं हे केवळ एकच असू शकत नाही यावर माझा विश्वास आहे. अनेक विशिष्ट विचार कौशल्य मिळून हे तयार होतं. चांगले थिंकर बनणं म्हणजे तुमच्या सर्वोच्च क्षमतेनुसार हे कौशल्य विकसित करणं होय. जसे की तुम्ही जन्माने गरीब आहात की श्रीमंत यामुळे काहीच फरक पडत नाही. तुमचं शिक्षण कमी दर्जाचं आहे की तुम्ही PhD धारक आहात हेही महत्त्वाचं नाही. तुमच्यामध्ये शारीरिक उणीवा आहेत की तुम्ही सुदृढ आहात यानेही काहीच फरक पडत नाही. तुमची सभोवतालची परिस्थिती काहीही असली तरी तुम्ही चांगले थिंकर होऊ शकता. यासाठी फक्त तुम्हाला रोजच्या रोज आवश्यक प्रक्रियेमध्ये गुंतून राहण्याची इच्छा असायला हवी. कसे? तर पहा, दूरदृष्टी असलेली कंपनी म्हणजे याचं काय वर्णन तर बेल्टर लास्ट या पुस्तकामध्ये जिम कॉलिन्स आणि जेरी पोरस यांनी केलेलं आहे. त्यांच्या मते अमेरिकन व्यवसायाचं सर्वोच्च शिखर असणाऱ्या कंपनीचं वर्णन कसं असते पहा. दूरदृष्टी असणारी कंपनी निर्माण करणं एक महान कलात्मकतेचं कार्य असतं. जीनियस ऑन द सीलिंग ऑफ द सिडस्टन चॅपलमधील मायकेल एंजेलोची दृष्टी पहा आणि त्याचा डेव्हिडच्या पुतळ्यांचा विचार करा. हकलबेरी फिन किंवा क्राईम अँड पनिशमेंट या चिरकाल आणि महान कादंबरीवर विचार करा. बिथोव्हनच्या 9th सिम्फनी किंवा शेक्सपियरच्या हेनरी व्ही यावर विचार करा. सुंदर प्रकारे रचना असलेली बिल्डिंग जसे फ्रँक लाईड राईडचे किंवा लुडविग माईम व्हॅन्डर रो हे यांच्या मास्टरपीसवर विचार करा. यामध्ये तुम्ही एक मुद्दा किंवा एक असा घटक दाखवू शकत नाही ज्यामुळे संपूर्ण परिणाम साध्य होतो. ती एकत्रित कलाकृती असते, एकत्र परिणाम असतो. सर्व घटक एकत्रित येऊन तो परिणाम साधला जातो. त्यातूनच चिरकाल महात्म्य उभं राहतं. चांगली विचार प्रक्रिया देखील अशीच असते. विचारातील प्रत्येक वैचारिक घटक एकत्रित येऊनच महान परिणाम प्राप्त करणारी व्यक्ती तयार होते. हे घटक म्हणजे पुढील 11 कौशल्य आहेत. ते कोणते पहा, ज्याची सविस्तर माहिती आपण पुढील येणाऱ्या भागात पाहणारच आहोत. ते कोणते पहा. ते कोणते कौशल्य असतात तर बिग पिक्चर थिंकिंगचं महत्त्व पाहणं, फोकस्ड थिंकिंगच्या क्षमतेला मुक्त करणं, क्रिएटिव्ह थिंकिंगमधील आनंदाचा शोध घेणं, रिअलिस्टिक थिंकिंगचं महत्त्व जाणणं, स्ट्रॅटेजिक थिंकिंगला प्रभावित करणं, पॉसिबिलिटीज थिंकिंगमधील ऊर्जा अनुभवणं, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंगचं
स्वागत करणं, पॉप्युलर थिंकिंगचा स्वीकार करताना प्रश्न विचारणं, त्याचबरोबर शेअर्ड थिंकिंगला प्रोत्साहन देणं, अनसेल्फिश थिंकिंगमधील समाधान अनुभवणं, बॉटम लाईन थिंकिंगपासून मिळणाऱ्या लाभांचा आनंद घेणं, प्रत्येक प्रकारच्या विचार पद्धतीसाठी समर्पित असलेल्या या पुस्तकामधील प्रकरण जेव्हा जेव्हा तुम्ही वाचाल आणि पुढील व्हिडिओ पाहाल तेव्हा ते तुम्हाला काय विचार करायचा हे सांगण्याचा प्रयत्न करत नाही, हे तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक प्रकरण तुम्हाला कसा विचार करायचा हे शिकण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही जेव्हा काही वेगवेगळ्या प्रत्येक कौशल्याशी परिचित व्हाल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की यातील काही कौशल्यांवर तुम्ही चांगलं काम करता, काहींवर करत नाही. प्रत्येक प्रकारे विचार करण्याची पद्धत विकसित करायला शिका. यामुळे तुम्ही चांगले थिंकर व्हाल. या प्रत्येक थिंकिंगवर तुम्ही प्रभुत्व मिळवा. यामुळे तुमच्यातील उणीवा भरून निघतील आणि तुमचं जीवन नक्कीच बदलेल. मित्रांनो, जग बदलायला खूप मोठ्या पायऱ्या चढायची गरज नाही. फक्त तुमचं विचार करण्याचं पद्धत बदलणं हेच तुमच्या यशाचं खऱ्या अर्थानं प्रारंभबिंदू ठरतं. जॉन सी मॅक्सवेल सांगतात, यशस्वी लोक की प्लेयर्स बनतात कारण त्यांचं विचार करण्याचं शिस्तबद्ध कौशल्य हेच त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतं. मित्रांनो, आज आपण पाहिलं बिग पिक्चर थिंकिंग ते बॉटम लाईन थिंकिंग पर्यंत विचारशैलीचे 11 अद्भुत प्रकार जे तुमचं आयुष्य घडवू शकतात. प्रश्न असा नाही की तुम्ही विचार करता का, प्रश्न असा आहे की तुम्ही कसा विचार करता. मित्रांनो, आजपासून एक पाऊल पुढे टाका. चांगले थिंकर व्हा. स्वतःसमोर विचारांची नवी दिशा उभी करा. मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा आणि न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या सकारात्मक आणि आयुष्य बदलवणाऱ्या विचारांसह. धन्यवाद.